धीरे धीरे मोड़ तू इस मन को, इस मन को तू, इस मन को धीरे धीरे मोड़ तू इस मन को, इस मन को तू, इस मन को। मन मोड़ा फिर डर नहीं, कोई दूर प्रभु का घर नहीं। धीरे धीरे मोड़ तू इस मन को, इस ला 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 ला। गवताचं पात वाऱ्यावर डोलतं, डोलताना म्हणतं खेळायला चला, खेळायला चला। डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका। आतापर्यंत जेव्हा वापरत होतो तर ते आपल्याला त्याच्यात काही सांगता येतील का? कारण की आपण फक्त बीएडच्या काळामध्ये अध्ययन पद्धती बघितल्या, बरोबर? बरं, आत्ताच्या सोडा बीएडच्या काळामध्ये आपण कोणकोणत्या अध्ययन पद्धती बघितल्या ते आठवत आहेत का आपल्याला? व्याख्यान पद्धत, नाट्यीकरण पद्धत, चर्चा पद्धत, बरोबर, उद्गामी पद्धत, अवगामी पद्धत, या पद्धती आपण त्यावेळेस बघितल्या आणि आता सीईटी आणि टीईटीचा अभ्यास करण्यासाठी बघितलं, बरोबर? सर, आपण आपलं जे काम चाललं आहे शाळेमध्ये ते ह्या पद्धतींपेक्षाही वेगळं आहे असं आपल्याला वाटतं का? वाटतं का आपल्याला? आपलं जे आता शाळेत जे प्रॅक्टिकल वर्क चाललेलं आहे ते अध्ययन पद्धतींना अनुसरून आहे का, असा माझा प्रश्न आहे आपल्याला. बरोबर, मग आपलं काम कशा पद्धतीने चालू आहे आपल्या शाळेत? वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा, बीज पेरता कसे उगवते पाऊस येई कसा, चारा चरुनी शेण होतसे शेणाचे खत पिका, पीक पेरता फिरुनी चारा. म्हणजे मॅडमांचं असं म्हणणं आहे की आपल्याला त्यांना लहान मोठे वस्तूंच्या माध्यमातून आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता। सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता भ्राता। स्मरु पुराण बायबल गीता, स्मरु पुराण बायबल गीता, आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता,